मित्रांनो, रामकृष्ण हरी. सर्वांना जय महाराष्ट्र, जय हिंद, वंदे मातरम. कारण काय, आमच्यासाठी आमचं राष्ट्रच सर्व काही आहे. राष्ट्र सर्वोपरी, धर्म सर्वोपरी. मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. आज आपल्याला एका अशा महत्त्वाच्या विषयावरती बोलायचं आहे. कारण या शिवसेनेचा अंत आस्त होणार आहे हे अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी खूप दिवसापूर्वीच सांगून ठेवलंय. आणि आता ह्याची झलक पाहायला मिळते. हे तेवढंच 100% खरं आहे. आता मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर पदावरून जो काही दावा ठाकरेंचा होता की आमच्याकडे एसटी कॅटेगरीचा उमेदवार आहे, भाजपकडे आणि शिवसेनेकडे नाही, अर्थात सत्ता ही आमची बसेल, महापौर ही आमचा बसेल. आता मुळात एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो अशी आहे, ते म्हणजे ठाकरेंचा महापौर किंवा महापौर हा मुंबईला ठाकरेंचाच पाहिजे, हे फक्त एक जे काही न्यूज चॅनल आहे ते सांगत सुटलंय कालपर्यंत, ते म्हणजे मुंबईकर. मग बघा, त्यानंतर ठाकरेची मनपाचे ठाकरे, हा त्यांचा फॅमिली बिझनेस, ह्या सगळ्या गोष्टीतनं ठाकरे बाहेर पडतच नव्हते. म्हणजे निवडणूक आयोग असेल किंवा आरक्षण सोडत आहे, हे आरक्षण सोडत व्हायच्या अगोदर ठरवून धरलंय की ठाकरेचं उमेदवार हा मुंबईचा महापौर आहे. कारण मुंबईची जागा ही सोडत एसटी कॅटेगरीला होणार आहे. असं न होता मुंबईची महानगरपालिकेची जी काही आरक्षण सोडत आहे ती सर्वसाधारणला गेलेली आहे. म्हणजे त्या ठिकाणी एसटीनं त्या ठिकाणी ठाकरेंचा घात केला, ठाकरेंना उडवलंय. म्हणजे आता मुंबई महानगरपालिका या लोकांना का पाहिजे होती? मुंबई महानगरपालिका ही मराठी लोकांचा विकास करण्याकरता यांना पाहिजे होती. आतापर्यंत सत्तेमध्ये असून यांनी कधी विकास केलाय असं एकही उदाहरण नाही. पण ह्यांना सत्ता ही मराठी लोकांच्या उद्धारासाठी, मुंबई वाचवण्यासाठी पाहिजे होती. एक यांचा एक महत्त्वाचा मॅसेज यांनी या निवडणुकीच्या माध्यमातून लोकांसमोर मांडायचा प्रयत्न केला. आणि यांच्या माइंडसेटला किंवा नेरेटिव्हला लोकांनी केराची काही टोपली आहे ती दाखवलेली आहे. माझं म्हणणं काय, मराठी माणसाकरता, ह्या लोकांसाठी आपण विरोधी पक्षामध्ये राहून सुद्धा कार्य आपलं करू शकतो. आणि विरोधामध्ये राहून रस्त्यावरती उतरून ग्राउंड टू अर्थ लढाया लढून या ठिकाणी सुद्धा न्याय देता येऊ शकतो. हे तेवढंच खरं आहे. पण सत्ता नेमकं कशासाठी? सत्ता यांच्या फॅमिली बिझनेससाठी हवी होती, हे लोकांनी ओळखून मित्रांनो सोडलेलं आहे. आता BMC एसटीला होणार आहे आणि ठाकरेंचे नगरसेवक बहुमताकडे नसताना सुद्धा महापौर हा ठाकरेंचा होणार आहे. ह्या नेरेटिव्हला, यांच्या अफवेला त्या ठिकाणी केराची टोपली भेटली. मग अर्थातच मुंबईच्या राजकारणातून हे ठाकरे बंधू हे अखेर हद्दपार झाले. कारण यांची सत्ता, यांचं काही वर्चस्व मुंबईपुरतं होतं आणि जिल्हा परिषद मुंबईला नाहीत. म्हणजे यांचा अर्थात 5 वर्ष यांना घरीच बसून राहावं लागेल, फेसबुक लाईव्ह घेऊन, एखादं यूट्यूब चॅनल खोलून. बघा आता मित्रांनो, लोकसभा, त्यानंतर विधानसभा आणि त्यानंतर हे लहान विधानसभा म्हणजेच मनपा निवडणुका, या तिघामध्ये ही ठाकरेंना निराशा भेटली. म्हणजे अर्थात बघा, विषय असा आहे, म्हणजे ज्या वेळेस खूप दिवसापूर्वी जे काही बोलून गेले होते अटल बिहारी वाजपेयी, ते काय खोटं नव्हतं. अटल बिहारी वाजपेयींचा एक आणि एक शब्द, एक आणि एक वाक्य अगदी खरं होतं. त्या पूर्वी जी काही क्रोनॉलॉजी आहे ठाकरेंची, समजून घ्या. यांना जर खरंच मराठींचा कळवळा असला असता, त्यांना मराठी मतं, मराठी लोकांचं काही यांना आस्था असली असती, तर यांनी 2019मध्ये असं काँग्रेससोबत न जाता, भाजपसोबत पटत नाही ना, तुम्ही एकटे राहून आपल्या भूमिकेवरती ठाम लढू शकला असता आणि एकटे राहून तुम्ही या ठिकाणी आपले जी काय पक्ष आहे हे महाराष्ट्रामध्ये 100% वाढवू शकला असता. यामध्ये मला काहीही चुकीचं वाटत नाही. आणि तुमच्या पाठीमागं ही जनता राहिली असती. कारण हिंदुत्वामुळं तुम्ही जो आपला काही एक मराठी बाणा, हिंदुत्व बाणा आहे, सोडला नसता तर
कारण तुम्ही फक्त त्या खुर्चीसाठी बाहेर पडलात हे तुम्हाला मान्य करावंच लागणार आहे. मग यासाठीच अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी खूप दिवसापूर्वी सांगितलं होतं की भविष्यात हे लोक भाजपच्या विरोधात जातील. म्हणजे यांचं जे बोलण्याचं जे काही हे होतं ऐकून घ्या, भविष्यात बीजेपीच्या विरोधात जा, पण श्रीरामांच्या विरोधामध्ये जाऊ नका, संपून जा. हे जे वाक्य आहे वाजपेयी साहेबांचं, हे वाक्य अतिशय समर्पक आणि खरं आहे. भाजपचा विरोध करता करता समाजवादी पार्टी, काँग्रेस, त्यानंतर हे उभाटा हे श्रीरामांच्या विरोधामध्ये गेले आणि हे संपूर्ण सुद्धा गेलेले आहे. त्यामध्ये सुप्रिया सुळे असतील, संजय राऊत असतील, हे सर्व लोकांनी हिंदुत्वाविषयी, श्रीरामाविषयी गरज ओतलेली आहेच. तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. जिथे जातात तिकडे राम 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 करतायत, ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. मी कधीच जय श्री राम म्हणत नाही. आज किसी ने कहा है कि मुंबई में सिर्फ जय श्री राम का नारा चलेगा. हम मानते हैं मुंबई में जय महाराष्ट्र का नारा चलेगा. कि बीजेपी से आपको लड़ना है एक दिन, मगर राम से मत लड़िए, निपट जाओगे. जिथे जातात तिकडे राम 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 करतायत, ते जय श्रीराम म्हणतात ना, आम्ही त्यांना हरामखोरपणा म्हणतोय. मी कधीच जय श्री राम म्हणत नाही. आज किसी ने कहा है कि मुंबई में सिर्फ जय श्री राम का नारा चलेगा. हम मानते हैं मुंबई में जय महाराष्ट्र का नारा चलेगा. कि बीजेपी से आपको लड़ना है एक दिन, मगर राम से मत लड़िए, निपट जाओगे. ठाकरे बोलले होते की जे कोणी जय श्रीराम म्हणतील त्यांना मी हरामखोरपणा म्हणतो. सुप्रिया सुळे बोलल्या तुम्ही जय श्रीराम म्हणणार नाही. अरे नका म्हणू, कारण रामाच्या विरोधामध्ये जो गेला तो रावण, तो एवढा बलाढ्य असतानाही रामांनी वानर सेना बहुजनाला सोबत घेऊन त्या अहंकारी रावणाचा अहंकार उद्ध्वस्त केला. सोन्याची लंका या ठिकाणी राख झाली. हा इतिहास रामाच्या मर्यादेचा आहे. आणि या रामाच्या विरोधामध्ये जो कोणी जाईल तो अर्थातच त्या अहंकार रावणासारखा चूरचूर होऊन जाईल. हे अटल बिहारी वाजपेयींचं वाक्य या ठिकाणी मित्रांनो मला खूप मनाला आनंदाचा जो काही हे आहे ते देऊन गेलं. कारण खूप दिवसापूर्वी जे काही अटल बिहारी वाजपेयी बोलले होते ते अतिशय तंतोतंत खरं आहे. हे लोक भाजपला विरोध करत करत हे लोक धर्माच्या विरोधामध्ये जात आहेत आणि हे लोक हिंदुत्वाच्या विरोधामध्ये, श्रीरामाच्या विरोधामध्ये हे छाती ठोक पडून जात आहेत. आणि मी श्रीराम म्हणणार, जय श्रीराम म्हणणार नाही म्हणणाऱ्या सुप्रिया सुळे यांची अल्लाहू अकबर म्हणून जी काही अवस्था त्या मुंबईमध्ये झाली आहे हे सर्वांनी आता पाहिलं आहे. मुंबईमध्ये जी काही अवस्था यांची होऊन बसले, वर्षानुवर्ष श्रीरामाला शिव्या देऊन हिंदू धर्मावरती ताशेरे ओढवून ह्या लोकांनी कुणाच्या दाड्या कुरवाळल्या, कुणाच्या पाठीमागे हे उभे राहिले, ह्या सर्वांनी यांची जागा त्यांना दाखवून दिली आहे. आता आशा आहे आता इथून तर हे लोक समजतील आणि हे समजून नंतर भविष्यामध्ये कधी आपल्या धर्माविषयी किंवा आपल्या देवदेवताविषयी अपशब्द टिप्पण्या करणार नाहीत अशीच आपण या ठिकाणी आशा करू. पण या ठिकाणी या लोकांना एस टीनं उडवलं नाही किंवा यांना एस टीनं संपवलं नाही मुंबईतून. या लोकांना आमच्या भगवान श्रीरामानं संपवलं आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या त्या वाक्यानं संपवलं आहे. हे परत सिद्ध झालं आहे. तुमचं एकूणच या सगळ्या प्रकरणावरती मत काय आहे नक्कीच व्यक्त व्हा. भरभरून कमेंट करा आणि विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.